18वी वारी माझी. 18वी. हा, ऑपरेशन केल्यामुळे मी मागून आलो. अच्छा. मी लंडनहून आलो. हो, मी नवीन. आषाढी वारी ही फक्त एक यात्रा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा अखंड प्रवाह आहे. आज आकाशातून दिसणारे हे दृश्य पाहताना मन अक्षरशः भारावून जाते. जिथवर नजर जाते तिथवर फक्त वारकरी. हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, ओठांवर ज्ञानोबा तुकारामचा अखंड गजर आणि हृदयात विठ्ठलाला भेटण्याची आस. या लाखो पावलांमध्ये कोण श्रीमंत, कोण गरीब असा भेद नाही. इथे प्रत्येकजण फक्त माऊलीचा लेकरू आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात भक्ती आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या नामस्मरणाने पवित्र झाले. ड्रोनमधून दिसणारा हा सोहळा जितका भव्य आहे, त्याहूनही कितीतरी मोठी या वारकऱ्यांच्या मनातील श्रद्धा. या प्रत्येक पावलामागे एक विश्वास आहे. या छोट्या छोट्या टेंटमध्ये हजारो वारकरी मुक्कामाला थांबले आहेत. कोणी भजनात तल्लीन आहे, कोणी हरिपाठ म्हणत आहे, तर कोणी उद्याच्या विठ्ठल भेटीचे स्वप्न डोळ्यात साठवून विश्रांती घेत आहे. या छावण्या फक्त मुक्कामाची जागा नाहीत, तर त्या प्रेम, सेवा, समता आणि भक्तीची जिवंत शाळा आहे. इथे कुणी परका नाही, प्रत्येकजण माऊलीचा, प्रत्येकजण विठ्ठलाचा. या पायी दिंडी सोहळ्यात आपल्याला एक माऊली बसलेले दिसले. मग आपण त्यांच्याविषयी थोड्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचं ठरवलं. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा आणि काही गोष्टीसुद्धा आपण विचारल्या. नमस्कार, गावठी पोरं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलोय माळशिरस या ठिकाणी. इथं आज आपल्या दिंडीचा मुक्काम आहे आणि इथं पायी दिंडी सोहळ्यात इथं एका माऊली आपल्याला बसलेले होते. त्यांच्याशी आपण थोडी मुलाखत घेऊया म्हटलं, त्यांचा प्रवास जाणूया. आबा नमस्कार. राम. आबा तुमचं नाव कसं? उत्तम लक्ष्मण शिंदे, आणि गाव कोणतं आबा? कुळधरण, कर्जत तालुका, नगर जिल्हा. नगर जिल्ह्यातून आलाय. हा. तुम्ही आता दिंडीचं म्हणजे दिंडीचे स्टार्ट कुठून केला दिंडीला इथून? ते आम्ही तिथून फार मुक्कामापासून आलोत, पण आम्ही जेजुरीहून आलो. जेजुरीवर. हा, किती वर्ष झालं तुम्ही इकडे वारीला हे 18वी वारी माझी. 18वी. हा, ऑपरेशन केल्यामुळे मी मागून आलो. अच्छा. गुरुळ ह्या खंडोबाला. म्हणजे तुम्ही ऑपरेशन झाला असं हा, सुद्धा वारी हा, चुकवायची नाही. हा, ही काय पिशवी बदल आणली. दवासोबत. हा, मंडळी देत नव्हती पिशवी. बघा, यांची मंडळी यांना घरातून लावून देत नव्हती ऑपरेशन झालं असताना सुद्धा, तरी पण आबाला वारी चुकवायची नाही. हा, त्यामुळे आबाचं किती म्हणजे भक्ती आहे बघा आपल्या विठ्ठलावरती. तर आबा आता चालू कंडिशनला तुम्ही आता किती किती किलोमीटर चालत आलाय ऑपरेशन होऊन? आता मागल्या मुक्कामावून चालत आलो. मागला मुक्काम. हा, आता मागला मुक्काम कुठे झाला आबा? हे माग झाला ह्याला नातेपुतेला. हा. नातेपुतेला. नात्यापुत्यातच होतो आम्ही. अच्छा आता अच्छा. या मुक्कामाला माऊली ही आडेल आहेत, आम्ही खालत आहेत. अच्छा. हा. तुम्ही खाली जावा. हा, माऊलीच्या पुढंच आहेत आम्ही. आबा आता नवीन तरुण पिढी हा, या मार्गाकडे वळण्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल की आता म्हणजे आता हे वळण्याची ताकद नाही त्यांची. चालत नाही, चालता येत नाही. एक चालता तर येत नाही, पण त्यांना परिचय सुद्धा नाही. अच्छा. हा, आता इथं आबा तुम्ही आता तुमच्या गावाकडची मंडळी वगैरे आलेत का? आलेत ना दोघं तिघ जण आहेत. मग जेवणाची सोय वगैरे तुम्हाला सगळं पद्धतशीर आहे. मुक्काम आहेत आमचे वाखरी पर्यंत. अच्छा. वाखरीला प्रसाद वाटतो मी आणि मग घरी जातो अच्छा अच्छा. पंढरपुरात. आता पंढरपुरात आपलं हे चालू आहे. आता आपण पंढरपुरात जाणार. हा, तिथून पुढं किती दिवसात तुम्हाला दर्शन होतं? किती तास लागते जवळजवळ? आम्हाला ह्याच्यात वाखरीतून एक येळच जातो फुल. एक वेळ. हा. एक दिवस पुरा जातो हा, तिथं आपल्याला. मठात एक दिवस थांबायचं. हा. ह्या वारीला आम्हाला मठात जागा नाही. नाशिकची दिंडी येते आमच्या मठात. अच्छा नेवरती महाराजाच्या मठात असतो आम्ही महिना वारीला. अच्छा. पण मग बाहेर थांबायचं आणि बारस सोडून जायचं.
अब आता मी एक विचारतो तुम्हाला की तुम्ही म्हणजे कसं तुमचा कल कसा इकडे वळला की तुम्ही या भक्तीकडे आला तुम्हाला हे काय? भक्तीकड नाही, पहिल्यापासून आमचा हे होता. आम्ही रिंगणाला यायचो वाखरीला, हा, त्याच्यावर नंतर तोंडल्या बोंडल्याला ही महाराज येतात हा. तिथं यायचो. आता ही 21वी वारी आहे माझी त्या वारीत. म्हणजे आबा तुम्हाला आता सांगायचं म्हणजे ऑपरेशन होऊन पण तुम्ही वारीला येते हा. म्हणजे तुमचं महात्म्य लय दूर आहे आबा. माऊली आता तुमच्या फॅमिलीचा परिचय घेतो मी की गावी आता तुमच्याकडे कोण कोण असते गावाकडे? मंडळी आहे, पोरे आहे, मुलं आहेत. नातू इथं 2 तुझ्यासारखं. अच्छा अच्छा. मग गावाकडे आता शेती वगैरे आहे तुमची? हा शेती आहे वगैरे ना, पिकते 14 ना? एकर शेती आहे. आणि गुरं वगैरे? गुरं आहेत 17-18, शर्ट आहेत 10. मग तुम्ही आता इकडे आल्यावरती तिकडे नियोजन होतं व्यवस्थित? पोरं करतात, अच्छा आणि आता नातू आणि सून पोऱ्या. अच्छा अच्छा. मग आता घरी गेल्यावरती तुमची माऊली तुम्हाला कावणार तर नाही ना आता? का होणार ना? हा का होणार ना. एक पिशवी देत नव्हती ना, हा. मग ही दुसरी पिशवी तयार करून आणलेली मी. त्या दवा पाणी घेऊन आला? हा, आणि मग इथं मिळतंय औषध. इथं इथं हा, मोफत औषध लगेच पण आहे मिळतंय. आपल्याला. सगळी सोय आपल्याला गव्हर्नमेंटनं सुद्धा बऱ्यापैकी केली आहे हा. का? तुम्हाला असं वाटतंय का गव्हर्नमेंटनं सोय केली आपल्याला? लय केली. केली ना? हा, कुठं औषध टाकतात, हा. कुठं बाटल्या देतात, कुठं गोळ्या देतात. सगळं सगळं free मध्ये. पद्धतशीर आहे. सगळं free मध्ये डोक्यावर ना? पाणी घेत नाही मी अजून. हा ऑपरेशन झालेलं महिना झाले. हा. डॉक्टरनी सांगितलं 1.5 महिना 1.25 महिना डोक्याला पाणी लावू नको. पण इथं पाणी पडतंय. रात्री मला थंड वाजून आलती. पण आपला देव आपल्या पाठीशी आहे. हा, देव आपल्याला काय होऊ विचारा देत की नाही. ह्यांना. ते दोघंच आहेत आम्ही. दोघं जण पुढे गेलेत अच्छा. मुक्कामाला. धन्यवाद आबा, आपल्याशी बोलून आम्हाला खरंच भारी वाटलं. हा, आता तुमच्याकडून मी तरुण पिढीला प्रेरणा देतो की आबाचं ऑपरेशन होऊन सुद्धा आबा वारीला येत आहेत. तर देवाचं महात्म्य खूपच मोठं आहे. मोठं आहे, मोठं आहे. तरुण पिढीला हा संदेश जाईल की तुम्ही जे म्हणजे ही परंपरा अशीच चालू ठेवा. बरोबर. तुम्हाला पण त्याबद्दल काय सांगायचं? ही परंपरा आपली चालू राहिलीच पाहिजे. राहिली पाहिजे. धन्यवाद आबा. हा. वारकऱ्यांची भक्ती अनुभवत असताना आमचं लक्ष एका अशा सेवेकडे गेलं जी शांतपणे कोणत्याही अपेक्षेशिवाय सुरू होती. आम्ही त्या डॉक्टरांकडे वळलो, कारण या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे खरे सेवकरी आहेत. दिवसरात्र न थकता, कोणताही मोबदला न पाहता ते वारकऱ्यांची सेवा करत आहेत. भक्तीसोबतच मानवसेवेचे हे प्रेरणादायी रूप प्रत्येकापर्यंत पोहोचावं, त्यांच्या या निस्वार्थ कार्याला सलाम व्हावा आणि समाजालाही अशा सेवेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने आम्ही त्यांचे कार्य आपल्या कॅमेऱ्यातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. कारण विठ्ठलाची भक्ती जितकी पवित्र आहे तितकीच पवित्र आहे गरजू माणसांची केलेली सेवा. चला एवढं नका तुम्ही. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव कसं? माझं नाव आहे डॉक्टर विश्वास मुरलीधर सापटणेकर. सर आपण किती दिवसापासून इथं सेवा देता या 43 वर्ष झाली. वारीलाच? नाही, वारीला आम्ही खूप सेवा देतो बऱ्याच ठिकाणी, हां. पण वारीची सेवा आमची 43 वर्षाची आहे. अच्छा अच्छा अच्छा. आता इथं माऊली वगैरे येतात, हे कोणकोणत्या प्रकारचे येतात आणि त्यांना सेवा दिल्यावर आपल्याला कसं वाटतं थोडक्यात कसं जरा? होतं म्हणजे की त्यांना सेवा दिली की ते जे आम्हाला आनंद देतात त्या आनंदाचा आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत जगतो. आता आम्हाला समजलं सर जी तुम्ही बाहेरून आला 1 महिना सुट्टी काढून. मी लंडनहून आलो. हो, मी नेहमी खास येतो. माऊलींसाठी तुम्ही सेवा हो, द्यायला येतो. आलात. हो 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 हो. आता कोणकोणत्या प्रकारचे सर इथं माऊली येतात आणि म्हणजे
कसं चालतं तुमचं हे थोडक्यात? ते चालत असतात, ते थकलेले असतात, न शिकलेले असतात, पण त्यांना अंडरस्टँड करणं भयंकर महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. त्यांची भाषा निराळी असते, समजायला जरा त्रास होतो. नंतर कधी रागवण्यात अर्थ नसतो, कारण त्यांना समजत नसतं म्हणून ते तेच प्रश्न विचारतात. पण त्यांना सांगितलं तुला असं करायला पाहिजे म्हटलं ते कधी नाही म्हणत नाहीत. त्यांना सांगितलं तुला ऑपरेशन करायला पाहिजे, प्लास्टर करायला पाहिजे, ते लगेच तयार होतात. पण त्याचा त्यांना फार फायदा होतो. पण प्लास्टर झाले आहे म्हणा किंवा ऑपरेशन केलं आहे म्हणा किंवा ड्रीप लावली आहे म्हणा, इंजेक्शन्स दिले म्हणा, त्यांना लगेच बरं वाटतं. आणि ह्यांना अशी ट्रीटमेंट द्यावी लागते की त्यांना लगेच बरं वाटलंच पाहिजे, कारण आता ते चालतच राहतात, त्यांचे हाल होतात, ते हाल व्हायला नको. एवढंच नाही तर आम्ही सगळ्यात बेस्ट मेडिसिन्स आणि बेस्ट आय व्ही ड्रिप्स सगळी बेस्ट गोष्टी, कॉस्टलीच गोष्टी आणतो. सुरुवातीला आम्हाला खूप पैसे आमच्या तिथं टाकावे लागले, पण आता लोकांच्याकडे थोडीफार मदत मिळते. तरी पण पैसा हा नेहमीच प्रॉब्लेम असतो, तरी पण आम्ही यांना सगळ्यात जास्त चांगली ट्रीटमेंट देतो. आणि होतं काय, हे लोक असे असतात, इतके चांगले असतात की एखाद्याला जर डायरिया झाला असला आणि त्यांनी जर म्हटलं सर गोळी दिलेली आहे ना, तुम्ही अजून 2 जास्त गोळ्या द्याल का, की आमच्या लक्षात यायला पाहिजे की त्याच्याबरोबर चालणारा दुसरा मनुष्य जो माझ्याकडे आलेला नाही आहे त्याच्यासाठी तो घेऊन जातो. बरोबर. म्हणजे ह्यांना चांगली औषध द्यावीच लागतात आणि त्यांना जास्त अमाऊंटसुद्धा जास्त द्यावं लागतो. पण त्याचा फायदा असा होतो की त्याच्याबरोबर चालणाऱ्या बाकीच्या लोकांचा सुद्धा फायदा होतो. पण काय शेवटी आपल्याला काय करायचं, या लोकांना बरं करून शेवटपर्यंत नीट पोहोचवायचं. आज इथलं आपलं झालं की हे आपण बंद करून पुढच्या स्टॉपला घेत स्टॉपला जाणार ना. एको बोर्ड आहे ना ती फॅक्टरी, तिथं आम्ही असेच बसलेले असतात. आज मला वाटतं आम्ही दिवसाला साधारणपणे 1,500 ते 2,000 इंजेक्शन देतो. अबाउट 400 ते 500 आय व्ही ड्रिप्स लावतो. एक 10-12 प्लास्टर्स होतात, सुचरिंग होतं. सगळी जी काय ट्रीटमेंट लागते ती आम्ही ॲब्सोल्युटली मुफ्त करतो फ्रीमध्ये. आणि त्या लोकांना फार आनंद होतो. आणि त्यांच्या आनंदामध्ये जे आम्हाला मिळतं तेच आम्ही पांडुरंगाचे आशीर्वाद समजतो. तर या आपण दिलेल्या सेवेबद्दल खरंच आमच्या चॅनलकडून पण आपलं खरंच आभार आहे. थँक्यू. कारण माऊली एवढ्या दमून बिमून येतात आणि तुम्ही त्यांना रिकवर पटकन करून पुढचा प्रवास करायला त्याबद्दल खरंच आमच्याकडून आपलं खरंच अभिनंदन आहे, आभार आहे आमच्याकडून. तुम्ही अभिनंदन करा, मात्र आम्हाला हे आमचं कर्तव्य वाटतं. नाही ठीक आहे, ते आहेच, पण आमच्याकडून आम्हाला तुमचं कार्य महान वाटलं त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद सर. आणि आम्ही सकाळपासून ज्या पालखीची, ज्या रथाची आतुरतेनं वाट पाहत होतो, तो रथ संत ज्ञानेश्वर माऊली यांचा रथ याचं आगमन झालं.
हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण एवढंच होतं की हजारोंच्या संख्येने आपले वारकरी भक्तीत तल्लीन असतानासुद्धा ॲम्ब्युलन्सला नीटपणे वाट मोकळी करून दिली होती. आणि ॲम्ब्युलन्स पण बघा किती फास्टमध्ये चालते. वारी आपल्याला फक्त विठ्ठलापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवत नाही, तर माणुसकीने जगण्याचाही मार्ग शिकवते. भक्ती, सेवा, समता आणि प्रेम हीच संतांची खरी शिकवण आहे. चला आपणही आपल्या आयुष्यात एखाद्या गरजूच्या चेहऱ्यावर हसव फुलवण्याचा प्रयत्न करूया. कारण जिथे निस्वार्थ सेवा आहे तिथेच खरा विठ्ठल वास करतो. संत ज्ञानेश्वर माऊली आणि पांडुरंगांच्या चरणी हीच प्रार्थना सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी नांदो.